हे सगळ्यात महत्वाचं आहे. मतमोजणी थांबलेली आहे आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे. नथिंग but फॅक्ट्स विचारतात मुंबईचा निकाल पूर्णपणे लागला का? नाही लागलेला मुंबईचा नाही. निकाल. त्यांचे मुंबईचा सुद्धा कल चाललेले आहेत. त्यामुळे आत्ताच्या घडीला मुंबईचा निकाल सुद्धा पूर्णपणे लागलेला नाहीये आणि पुण्याचे सुद्धा अजून 4 ते 5 निकाल यायचे आहेत. त्यामुळे मला वाटतं रात्री 12-1 उलटून जाईल पुण्याचेही सगळे निकाल यायला आणि मुंबईचे निकाल यायला तर कदाचित पहाट सुद्धा होऊ शकते. किंवा कदाचित दुपारपर्यंत सुद्धा मुंबईचं चित्र आहे. आणि मुंबईचे खूप जे आहे प्रभाग बाकी आहेत. मुंबई जसं पाहिलं तर खूप मोठे-मोठे तिथे वॉर्ड प्रभाग नसेल तरी सुद्धा जो क्षेत्रफळ काय एरिया जो आहे तो मुंबईचा खूप मोठा आहे. त्याच्यामुळे अजूनही कदाचित उद्या उजाडेल महानगरपालिकेच्या मुंबई महानगरपालिकेच्या निकालासाठी तिथे ठाकरेंची सत्ता येते की भाजप सध्या जर सांगितलं तर भाजप आणि शिवसेनाची महायुती जी आहे ती तिथे आघाडीवरती आहे. परंतु इथे एक ट्विस्ट असा की काँग्रेसने जर पुढाकार घेतला तर ठाकरेंची सत्ता मुंबईमध्ये येऊ शकते अशी चर्चा आता सुरू झाली. आम्ही अधिकृतपणे सांगणार नाही, परंतु मुंबईचं चित्र आहे. मुंबईतही अजूनही मतमोजणी सुरू आहे अनेक प्रभागांची. तसंच पुण्यातलंही चित्र आहे आणि महत्वाचे म्हणजे प्रभाग क्रमांक 9 पुण्याचा हाय व्होल्टेज ड्रामा इथे पाहायला मिळतोय आणि तिथे प्रभाग क्रमांक 9 मध्ये सुद्धा 9वी फेरीची मतमोजणी आता सुरू आहे. 9व्या फेरीच्या अंती काय समोर येतंय, कोण आघाडी घेतंय, कोण नगरसेवक म्हणून समोर येतंय, हे पाहावं लागणार आहे. 8व्या फेरीचा निकाल मी पुन्हा एकदा सांगते. अमोल बालवडकर 885 मतांनी पिछाडीवरती आहे. लघु बालवडकर आघाडीवरती आहे. बाबुराव सांगरे हे 1327 मतांनी पिछाडीवरती आहे. तर गणेश कळमकर भाजपचे हे आघाडीवरती आहेत. यासोबतच कोकाटे ज्या भाजपच्या महिला उमेदवार आहेत त्या आघाडीवरती आहेत आणि रोहिणी चिमटे या सुद्धा आघाडीवरती आहेत. हा होता प्रभाग क्रमांक 9चा निकाल. अजूनही 9वी फेरी अजूनही बाकी आहे. त्यामुळे मी हसतेय याच्यासाठी म्हणजे मला कमेंटमध्ये एक आलं आणि इंटरेस्टिंग आहे. हं. राजन विचारतायत की मॅडम तुम्ही जेवलाय का? तर नाही जेवलेलो आम्ही अजून. पण राजन निश्चितच आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाचा आहे आणि माध्यमामध्ये काम करत असताना मला असं वाटतं की एखादा दिवसच असा येतो की ज्या दिवशी आपल्याला थोडंसं तहान-भूक